अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंदनगर भागात एटीएस पथकानं कारवाई सुरू केली आहे। मध्यरात्रीपासून एटीएस पथकानं मुकुंदनगर भागामध्ये कारवाई सुरू केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। अत्यंत गोपनीय पद्धतीनं मुकुंदनगरच्या विविध भागात लोकांची चौकशी सुरू आहे। चौकशी नेमकी कशाबाबत सुरू आहे याची माहिती देण्यास नकार दिला गेलाय। मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो। एटीएसनं कारवाई सुरू केलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मदत करतायत। मध्यरात्रीपासून मुकुंदनगर भागात छापेमारी केली जाते। सुनील भोंगळ आपल्याला अधिक अपडेट देतील। सुनील, काय पार्श्वभूमी आहे या छापेमारीमध्ये? नक्कीच या संदर्भामध्ये अजून तरी अधिकृत कुठलीही माहिती मिळाली नसली तरी पहाटे 3 वाजल्यापासून एटीएसची एक टीम जी आहे ती अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये तपासणी करत आहेत। अनेक घरांमध्ये जाऊन चौकशी जी आहे तर ती करत आहेत। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मुकुंदनगर म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी चौकशी करत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक घरामध्ये जाऊन हे पोलीस जे आहेत तर ते तपासणी करत आहेत, अनेकांची चौकशी करत आहेत। एक प्राथमिक माहिती अशी मिळते की एक संघटना आहे, त्या संघटनेचे काहीतरी संबंध जे आहेत तर ते चुकीच्या पद्धतीने जे आहे समोर येताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगानं एटीएसची टीम ही मुकुंदनगरमध्ये जी आहे तर ती दाखल झालेली आहे। मुकुंदनगर हा अहिल्यानगर जिल्ह्यातला मुस्लिम बहुल भाग म्हणून जो आहे तर तो ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच एटीएसची टीम दाखल झाल्यानं कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे आणि पोलिसांकडून अधिकृत अशी अजून तरी माहिती मिळालेली नाही। सुनील, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.